पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला बुलढाण्यात हरताळ. मॉडेल डिग्री कॉलेजच्या भूमिपूजन सोहळ्याला अनेक गाड्यांचा ताफा. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांची उपस्थिती. संभाव्य इंधन टंचाई लक्षात घेता नागरिकांनी वाहनांचा कमी वापर करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांच्या आदेशानंतर अनेक मंत्री, आमदार, खासदारांनी प्रतिसाद देत आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केलीय. तर अनेक ठिकाणी मेट्रो आणि खासगी बसने देखील प्रवास करताना काहीजण दिसून आले. मात्र बुलढाण्यात याच आवाहनाला हरताळ फासल्याचे दिसून आलं. मॉडेल डिग्री कॉलेजच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांची उपस्थिती होती. त्यांच्या वाहनातील ताफा अत्यल्प होता. मात्र इतर लोकप्रतिनिधी, नेते आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांचा मोठा ताफा पाहायला मिळाला. मी आता आवाहन करून नुकतेच 1-2 दिवस झाला आणि हळूहळू तर प्रत्येकजण त्याच्यावर अंमलबजावणी करून राहिला. मला वाटतं या ठिकाणी 200-300 गाड्या अपेक्षित होत्या येणाऱ्या, पण मला वाटतं 50 गाड्या त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी देखील काटकसरीला सुरुवात केली आहे. आणि हा जे मिशन आहे, पेट्रोल, तेल, सोनं वगैरे, तर ज्या वेळेला देश संकटामध्ये असतो किंवा आपल्याकडे तेलाचे कुवे नाही आहेत, आपल्याकडे पेट्रोलच्या खाणी नाही आहेत, आपण सगळे विदेशावर अवलंबून आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये देशाला वाचवायचं असेल तर ह्या गोष्टी सेव्ह करणं गरजेचं आहे. ज्या माणसामध्ये राष्ट्रभक्ती असेल तो राष्ट्राकरता हा त्याग करेल किंवा राष्ट्राला मदत करेल. ज्यांचं प्रेम राष्ट्रावर नसेल त्यांनी या विषयाला राजकीय विषय म्हणून बघितलं नाही पाहिजे की एखादा पंतप्रधान, तो प्रधानमंत्री जरी असला तर तो देशाचा प्रमुख नागरिक आहे, देशाचा कर्ता आहे. देशाचं हित जोपासण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आणि या जागतिक युद्धाच्या याच्यावर परिणामामुळे आपल्याला दिसतं की आपल्या देशावर संकट येऊन राहिलेलं आहे. त्याच्यामुळे या संकटावर मात करायकरता जे आव्हान प्रधानमंत्र्यांनी केलं आहे त्या प्रत्येकावर अंमलबजावणी करणं हे शासकीय अधिकारी असेल, लोकप्रतिनिधी असेल, प्रत्येक नागरिकाचं, लोकप्रतिनिधी प्रत्येकाचं काम आहे.